हॅलो, मी प्रियांका. मी एक ब्युटिशियनसुद्धा आहे आणि एक मेकअप आर्टिस्टसुद्धा आहे. बऱ्याच दिवसापासून मला एक गोष्ट शेअर करायची होती तुमच्या सगळ्यांसोबत. बऱ्याच वेळा काम करत असताना मला असं निदर्शनास आलं आहे, की आयब्रोज करायला, जेव्हा अप्पर लिप्स करायला, फोरहेड करायला जेव्हा माझ्याकडे क्लायंट्स येतात, तर त्यांनी फेसवरती काही ना काहीतरी अप्लाय केलेलं असतं. सनस्क्रीन म्हणा, मॉइश्चरायझर म्हणा किंवा जी कोणती त्यांची डेलीची क्रीम असते ती लावलेली असते. अगदी लावली पाहिजे, ह्याच्यात काही वाईट नाही, चांगली गोष्ट आहे. पण नेहमी लक्षात ठेवायचं की आयब्रोज करायला जाताना आपल्याला फेसवरती काही अप्लाय करायचं नाही आहे आणि जरी लावलं असेल, तर तुम्ही तुमच्या ब्युटिशियनला आधी तशी कल्पना द्या की मॅम आम्ही फेसवरती सनस्क्रीन लावले, मॉइश्चरायझर लावलं आहे. कारण काय होतं ना, बऱ्याचदा क्लायंट्स आपल्याला सांगत नाही आणि मग केस तुटून येतात, केस निघत नाही आणि मग वेळप्रसंगी क्लायंटला पेनही जास्त होतं आणि मग त्यानंतर त्याच्यामुळे इनग्रोथ पण वाढू शकते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचे की जरी लावलेलं असेल तरी तुम्ही तशी कल्पना द्या ब्युटिशियनला की मग ते वाईप ऑफ करून पाण्याने तेवढी जागा पाण्याने स्वच्छ करून क्लीन करून पावडर लावून मगच आयब्रोज करायला घेतील. तसंच काही वॅक्ससुद्धा आहे. वॅक्स करायला जाताना जर तुम्ही हँडवरती मॉइश्चरायझर लावले, बॉडी लोशन काही लावले, तर तशी कल्पना द्यायची किंवा हात पाण्याने स्वच्छ धुवून पावडर लावून नंतरच मग वॅक्स करायला सांगायचं. आणि ज्यांना जास्त पेन होतं आयब्रोज केल्यानंतर, खास त्यांच्यासाठी आयब्रोज केल्यानंतर 2 तास आपल्याला फेसला पाणी लावायचं नाही आहे. पेन कमी होईल. तर अशाच काही टिप्ससाठी मला नक्की फॉलो करा. तोपर्यंत बाय. थँक यू.